पांदिल अरे श्रीमान दादाची रेड आहे. आई ग गाइज देखो, मैं जा रहा हूँ एक ब्रेक के लिए, फटक से कॉफ़ी बना के लाता हूँ। तब तक एक चैनल है, ऐसे अपना बंदा है बेचारा, अच्छा बंदा है, दिल से अच्छा है। मतलब मैं उनको पहचानता नहीं हूँ, बट वो अच्छे हैं। क्योंकि बस अच्छे हैं ऐसे ही, मानुस की। उनका एक चैनल है, वो चैनल पे जाके आप प्यार दे सकते हो, उनका इच्छा पूरी हो जाएगी। ओके, मैं आपको लिंक दे रहा हूँ उनकी, आप उनके चैनल पे जाके उनको प्यार दे दो। ओके, ये लो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पंगा गेमप्लेपेक्षा पिंटा मला हा गेमचा पेंडा सच्चा कोलबा तमाशा बघायला कोरपट्टा चाहिए छी चिनमंडुला मजा येते कलबंटपा बाकी लव यू बाबू कुपात्र चमकता पंडा दे इलिबिलिबिली लिप्पी चिंपी चिंपी चिड़बिंडी गुलू 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 गुलू। हाँ ठीक है, अभी जाओ, सब लोग जाओ, इस लिंक पे क्लिक करो और समाज में इज्जत दो उस डुक्कर को। तब तक मैं जाके चाय बना के लाता हूँ। पांदिल अरे श्रीमान दादाची रेड आहे. आई ग अरे श्रीमान दादाची रेड आले. बांधील की श्रीमान दादा, श्रीमान भाऊ रेड बांधील आईच्या गावात. अरे अरे श्रीमान फ्रॉम श्रीमान दादा बांधील की भाऊ. आई ग एक मिनिट हा भावना. ओके, अरे वाह 300 लोग गए, बाप रे, थैंक यू गाइज यार, 300 लोग गए उसके चैनल पे। इज्जत 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 इज्जत। आवाज तो नहीं आ रहा है, मुकेश मुकेश है ये बांधील अरे श्रीमान दादाची रेड आहे. आई ग लाईक भी करना दोस्तों, हैं जाऊन आलो काय मी, अरे थोडा वेळ थांबा श्रीमान ना। दादाची रेड आले. बांधील की श्रीमान दादा. आईच्या गावात श्रीमान दादाची रेड आले भावांनो. अरे बनी एक मिनिट बनी लवकर स्ट्रीम वरती श्रीमान दादाची रेड आले. अरे भावा श्रीमान दादाची रेड पडले चॅनल वरती. आईच्या का अरे मी बोललो डायरेक्ट वॉचिंग कशी वाढली अचानक. श्रीमान भाऊ रेड पाटील आईच्या गावात. अरे अरे श्रीमान फ्रॉम श्रीमान दादा बांधील की भाऊ. श्रीमान दादा थँक्यू यार, खरंच तुम्ही आमच्यासारख्या छोट्या म्हणजे जे काही छोटे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी खूप काही म्हणजे केलंय. आतापर्यंत बरेचसे असे युट्यूबर आहेत की जे फक्त आणि फक्त श्रीमान लेजंड मुलेच पुढे गेलेले आहेत आणि तुमचाच आदर्श घेतात. बरेचसे असे युट्यूबर आहेत माझ्या सोबत जे खेळतात ना दादा, ते पण म्हणजे असेच आहेत की जे बांधिलकीच म्हणून चालवतात. जसे की रणवीर वगैरे, बनी, किंग स्लेअर, हे सर्व जे युट्यूबर्स आहेत ना ते सुद्धा बांधिलकी म्हणूनच चालवतात. ऐक एक मिनिट हा भावना. आईच्या गावात श्रीमंताची रेड आले भावंड. अरे बनी एक मिनिट बनी लवकर स्ट्रीम वरती श्रीमंताची रेड आले. जाके देखना उनको और अरे प्यार देना, ठीक है। मैं जाके फटाक से चॅनल वरती. मैं फटाक से जाता हूँ और फटाक से आता हूँ। आणि दादा खरंच माझं एक हे होतं मिशन आणि एक माझं ड्रीम होतं की श्रीमान दादाची कधीतरी माझ्या चॅनल वरती रेड यावा. आणि आज माझं जे स्वप्न होतं ना ते पूर्ण झालेलं आहे. श्रीमान दादा थँक्यू यार, खरंच तुम्ही आमच्यासारख्या छोट्या म्हणजे जे काही छोटे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी खूप काही म्हणजे केलंय. आतापर्यंत बरेचसे असे युट्यूबर आहेत
की जे फक्त आणि फक्त श्रीमान लेजंड मुलेच पुढे गेलेले आणि तुमचाच आदर्श घेतात. बरेचसे असे युट्यूबर आहेत माझ्या सोबत जे खेळतात ना दादा, ते पण म्हणजे असेच आहेत की जे बांधिलकीच म्हणून चालवतात. जसे की रणवीर वगैरे, बनी, किंग स्लेअर, हे सर्व जे युट्यूबर्स आहेत ना, ते सुद्धा बांधिलकी म्हणूनच चालवतात. आणि फर्स्ट टाइम माझ्या हॉरिझॉन्टल स्ट्रीम वरती एवढी चॅट पलत आहे इच्छा गावात. आणि खरंच दादा, ऍक्च्युली 2 वर्ष झाले युट्यूब मध्ये मी खूप सारे स्ट्रगल करत होतो. आणि 3,000 हावर्स दादा माझा वॉचिंग झालेला, फक्त 1,000 हावर्स राहिलेला. आणि माझ्याकडे फक्त 2च महिने राहिलेले. आणि मी असंच विचार केलेला की 2 महिन्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. मी विचार पण केलेला की मी काही नाही बोललो ना दादा, तरी पण मी 4-4, 5-5 तास स्ट्रीम करेन. आणि दादा खरंच माझं एक हे आधी तर मला पॉसिबल नव्हतं होतं दादा, कारण की मी जॉब पण करतो आणि जॉब करून हे करत होतो. आणि यार खरंच माझं आज स्वप्न पूर्ण झालं यार. एक मिनिट काहीच खतरनाक यार. जाम बरं वाटलं, जाम भावांनो. ते ते पाहिजे होतं ना यार, ते आज माझं पूर्ण झालं. खूप दिवसापासून विचार करत होतो. मी तसं श्रीमंत दादाला म्हणजे भेटलेलो, ज्या वेळेला श्रीमंत दादा बाईक वगैरे घेऊन ब्लॉग वगैरे बनवायला यायचे, त्यावेळेला मला दादा भेटलेले. पण विचार केलेला की कधीतरी श्रीमंत दादाची रेड येईल चॅनलवर. आणि मित्रांनो, आज माझं ते स्वप्न फायनली पूर्ण झालं मित्रांनो, फायनली. रडू नको भाऊ, बांधिलकी फॅमिली सगळी तुमच्या. अरे दादा धन्यवाद यार. त्यात एवढी पलते ना मित्रांनो, की फर्स्ट टाइम माझ्या सोबत झालंय की फर्स्ट टाइम त्यात एवढी पळाले. आणि इमानदादाच्या याच्यावरती असतेच ती, आम्ही बघतच असतो डेली लाईव्ह स्ट्रीम. आम्ही जेवढे आपलं युट्यूब म्हणजे जेवढी जण आहेत आम्ही लाईव्ह स्ट्रीम करतो. बन्नी झाला, मी झालो, किंग झाला, रणवीर झाला, संख्या झाला, वेगो झाला, अजून अनुराग, आम्ही दादा सर्वजण तुझी डेली स्ट्रीम बघत होतो. आमची स्ट्रीम जरी चालू असेल किंवा आमची स्ट्रीम संपली तरी पण आम्ही डिस्कॉर्डला बसून श्रीमंत दादाची स्ट्रीम बघत असतो. आणि बोलायला गेलं ना मित्रांनो, छोटी गोष्ट नाही, बट अख्ख्या आपल्या त्यामधला एकमेव असा युट्यूबर असेल श्रीमान दादा, त्याचे सबस्क्रायबर्स 2 मिलियन प्लस आहेत. पण त्याची फॅमिली 10 मिलियन, 100 मिलियन ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापेक्षा कट्टर फॅमिली आहे. बिकॉज ते आम्ही बघतो आमच्या डोळ्याने. खरंच दादा थँक्यू माझ्या चॅनलवरती रेड केल्याबद्दल. आता माझे जे मित्र आहेत ना दादा, ते माझ्या सोबत नाहीयेत. तर ते असते ना, ते एवढे काही बोलले असते ना, एवढे काही की आता काय यार, ते आहेतच नेमकं. आज टाइम असं झालं दादा की ते चॅनल ह्याच्यावरती डिस्कॉर्ड वरती नाहीयेत. ते जर असते ना, येडे झाले असते ते बघून यार. होतं किशन, आणि एक माझं ड्रीम होतं की श्रीमंत दादाची कधीतरी माझ्या चॅनलवरती रेड यावा. आणि आज माझं जे स्वप्न होतं ना, ते पूर्ण झालेलं आहे. आणि फर्स्ट टाइम माझ्या हॉरिझॉन्टल स्ट्रीम वरती एवढी चॅट पलत आहे इच्छा गावात. आणि खरंच दादा, ऍक्च्युली 2 वर्ष झाले युट्यूब मध्ये मी खूप सारे स्ट्रगल करत होतो. आणि 3,000 हावर्स दादा माझा वॉचिंग झालेला, फक्त 1,000 हावर्स राहिलेला. आणि माझ्याकडे फक्त 2च महिने राहिलेले. आणि मी असंच विचार केलेला की 2 महिन्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. मी विचार पण केलेला की मी काही नाही बोललो ना दादा, तरी पण मी 4-4, 5-5 तास स्ट्रीम करेन. आधी तर मला पॉसिबल नव्हतं होतं दादा, कारण की मी जॉब पण करतो आणि जॉब करून हे करत होतो. आणि यार खरंच माझं आज स्वप्न पूर्ण झालं यार. चलो दोस्तों, बहुत बहुत शुक्रिया आप रेड करने के लिए उस व्यक्ति पे, उनका दिन बन गया। थैंक यू सो मच फॉर दिस। मैं आपका फटाक से
5 मिनट में जाके 10 मिनट में आता हूँ और स्टोरी डाल देता हूँ, लोगों को बता देता हूँ कि अपन ETS 2 खेलने वाले विद बस मॉड। ओके